कोण जाणार घराच्या बाहेर? आठवडे 2 स्पर्धक आहेत 7. मित्रांनो, या आठवड्यामध्ये निदान 2 सदस्यांना तरी घराबाहेर काढावं लागेल, तर फिनाले वीक अंतर्गत टॉप 5 सदस्य नेऊ शकतात. नाहीतर मग एक सदस्य या आठवड्यात घराबाहेर काढत पहिल्या सीझनला जसे टॉप 6 कंटेस्टंट घेऊन गेले, तसं कदाचित टॉप 6 कंटेस्टंट फिनाले वीकमध्ये घेऊन जाऊ शकतात आणि मिडवीक इव्हिक्शन अंतर्गत एखादा सदस्य घराबाहेर काढू शकतात. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये एकूण 5 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये विशाल, अनुश्री, दीपाली, आरबी आणि राखी सावंत असे 5 कंटेस्टंट पाहायला मिळतात. तर जे काही सध्या सोशल मीडियाचे वोटिंग ट्रेंड पाहायला मिळतात, यामध्ये नक्कीच विशाल कोटियान, अनुश्री माने आणि आरबी म्हणजेच राकेश बापट या 3 सदस्यांना सध्या तगडी वोटिंग होताना दिसते. यामध्ये नक्कीच दीपाली आणि राखी यांना देखील वोटिंग तगडी पाहायला मिळते. पण थोड्याशा या दोघे आहेत ना, त्या मानाने थोड्याशा कमी आहेत. पण मित्रांनो, या आठवड्यामध्ये एखादं शॉकिंग एलिमिनेशन होण्याची दाट शक्यता आहे, कारण स्ट्रॉंग कंटेस्टंट नॉमिनेशनमध्ये आहेत. यामध्ये नक्कीच थोडीशी दीपाली खेळाच्या मानाने वीक आहे, पण तिला देखील चांगली वोटिंग होताना दिसते. कारण तिचं जर सोशल मीडिया अकाउंट पाहिलं तर बरेचसे सेलिब्रिटी किंवा राजकीय नेते देखील दीपालीला वोटिंग करा असं सांगताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी एखादं शॉकिंग एलिमिनेशन होण्याची दाट शक्यता आहे. आता या 5ही कंटेस्टंटचं सांगायचं झालं तर आरबी आहे ना, आरबीचा तसं गेम तेवढा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच पाहायला मिळाला नाही, परंतु त्याची फॅन फॉलोविंग सोशल मीडियावर जबरदस्त आहे. तो नॉमिनेशनमध्ये आला की हे सगळे फॅन्स जबरदस्त वोटिंग करताना दिसतात. विशाल कोटियान हा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि त्याचे देखील फॅन्स त्याला मजबूत वोटिंग करताना दिसत आहेत. तसा त्याचा स्ट्रॉंग गेम सुद्धा नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. दुसरं म्हणजे अनुश्री माने. मित्रांनो, अनुश्री माने ही आपली परखड मतं नेहमीच मांडताना दिसते आणि तसा गेम देखील ती खेळताना दिसते. नक्कीच ती देखील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामधील आहे. त्यानंतर राखी सावंतची गोष्ट करायची झाली तर राखीला वोटिंग असली नसली तरी राखीला त्याचा काही घंटा फरक पडत नाही, कारण राखीवरती बिग बॉसची मेहरबानी नक्कीच आहे. तिला कंटेंटसाठी, दिसण्यासाठी, फुटेजसाठी, एंटरटेनमेंटसाठी बिग बॉसच्या घरामध्ये आणले, तसं ती काम करताना दिसते. परंतु हल्ली ती खूप इरिटेट वाटते. पण कधी कधी असं वाटतं की बस झालं, राखी आता फार इरिटेट वाटायला लागलंय असं एकंदरीत पाहायला मिळते. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की या राखीचा पत्ता कट करतात की काय यावेळी बिग बॉस, कारण राखीला फार निगेटिव्ह सध्या दाखवलं जाते आणि नक्कीच पैशाचा टास्क देखील येणार आहे आणि त्याच्यामध्ये राखी टपून बसली पैशांसाठी की मीच ती पैशाची बॅग घेऊन जाईन. पण एकंदरीत 7 लाख आणि काहीतरी रक्कम तेवढेच पैसे शिल्लक आहेत 25 लाखामधून. त्यामुळे पैशाचा टास्क होतो की नाही माहिती नाही. पण राखी नक्कीच स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्यानंतर दीपालीचं मी मगाशी बोललो, दीपालीचा तेवढा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच नाही आहे, पण तिला तगडी वोटिंग सध्या होताना दिसते, कारण बरेच लोक तिच्यासाठी सरसावताना दिसत आहेत. तर एकंदरीत स्ट्रॉंग 5च्या 5 लोक पाहायला मिळतात. आता त्याच्यातनं कोण जातं घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला असं वाटतं की दीपालीचा थोडासा गेम त्यातल्या त्यात थोडासा वीक वाटतो. दीपालीचा नंबर लागू शकतो. जर राखीचं काम संपलं असेल आता, तर राखीला घराबाहेर पाठवू शकतात. बाकी हे जे वरचे कंटेस्टंट आहेत ना, मग आरबी असेल, विशाल असेल किंवा अनुश्री असेल, हे कंटेस्टंट थोडेसे मला त्यातल्या त्यात स्ट्रॉंग वाटतात या दोघींच्या मानाने. राखी नक्कीच स्ट्रॉंग आहे. तिचा गेमही तसा पाहायला मिळतो, परंतु तिला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. आता बघू बिग बॉस काय निर्णय घेतात, कोणाला घराबाहेर पाठवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? या 5 कंटेस्टंटपैकी कोण जाऊ शकतं घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण मला असं दीपाली थोडीशी नक्कीच वीक वाटते या खेळामध्ये, त्यामुळे दीपाली जाऊ शकते. जर दीपाली गेली नाही तर मित्रांनो, एक शॉकिंग एलिमिनेशन होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? या 5 सदस्यांपैकी कोणाचा नंबर लागू शकतो घराबाहेर जाण्यासाठी आणि कोण जाऊ शकतं फिनाले वीकमध्ये आणि कोण ट्रॉफी जिंकेल असं तुम्हाला वाटतं? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.